राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. राज्यभरात दुखवटा पाळला जात होता, भावना व्यक्त केल्या जात होत्या. पण याच दिवशी मंत्रालयात काय सुरू होतं? एक धक्कादायक दावा समोर आलाय. राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया घाईघाईनं पूर्ण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे ज्या फाईल्स अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या त्या फाईल्सवर सह्या झाल्या त्या नेमक्या अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2025 पासून या शाळांच्या अल्पसंख्याक दर्जाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पहिलं प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलंय. हा योगायोग आहे की नियोजन? या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. सर्वच वंगाळ झाले. माणसाची काही किंमत आहे की नाही? थोड्याफार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही, असा सवाल त्यांनी एक्स पोस्टमधून उपस्थित केलाय. दरम्यान युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय आणि सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे. इतकंच नाही तर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत CID मार्फत चौकशीची मागणी केली आहे. राज्यात शासकीय दुखवटा असताना मंत्रालयात अशा प्रकारे सह्यांचा सपाटा हा प्रशासनाचा संवेदनशीलतेचा अभाव आहे का, की काहीतरी मोठं दडलंय? महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकरणामुळे नव्या वादळाची चिन्ह दिसू लागली आहेत. या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार? चौकशी होणार का? जबाबदार कोण? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.